पण डिव्हाइन एनर्जीने हिलिंग करणार आहोत आपल्या संपूर्ण शरीर, मन आणि अंतरात्म्याचे. तर चला सुरू करूया. शांत बसा. शरीर रिलॅक्स सोडा. सैल सोडा. पाठीचा कणा सरळ ठेवा, पण बाकी शरीराला सैल सोडा, रिलॅक्स सोडा. तुमच्या हळूहळू डोळे बंद करा आणि फोकस तुमच्या श्वासांवर न्या. श्वास कसा आत येत आहे, बाहेर जात आहे, याकडे फक्त लक्ष द्या आणि संपूर्ण शरीर हळूहळू रिलॅक्स करा. डोक्यापासून पायापर्यंत शरीराविषयी अवेअर व्हा आणि त्याला एक हलका शांतपणा, सैलपणा येऊ द्या. आणि कल्पना करा, तुमच्या डोक्याच्या अगदी वर एक विशाल, शांत, प्रेमळ आणि सुवर्ण प्रकाश आहे. जसं पाण्याचा धबधबा येऊन पडतो, अगदी तसाच हा ऊर्जेचा प्रवाह आकाशातून, आभाळातून तुमच्या डोक्यावर येत आहे. आणि जसं तुम्ही त्या पाण्याने न्हाऊन निघता, अगदी तसंच ही ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरावर पसरत आहे. याला तुम्ही डिव्हाइन एनर्जी म्हणू शकता, विश्वाची प्रेमळ ऊर्जा म्हणू शकता, ईश्वराची कृपा म्हणू शकता, निसर्गाची शक्ती म्हणू शकता, किंवा त्या शक्तीचा आशीर्वाद समजू शकता, किंवा तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही ज्याला पवित्र आणि प्रेमळ मानता, हा त्याचा आशीर्वाद, त्याची शक्ती मानू शकता. त्याला नाव द्यायची गरज नाही, फक्त अनुभवायचा आहे. हा प्रकाश अलगद तुमच्या डोक्यावर उतरत आहे आणि जिथे तुम्हाला ताण जाणवतो, तिथे तो प्रकाश प्रेमाने पोहोचत आहे आणि हील करत आहे तुमच्या डोक्याला पूर्णपणे. कुठं काही डोकं दुखत होतं, तर तिथं ही एनर्जी जाऊन हिलिंग करत आहे आणि तिला हील करू द्या. तुम्ही फक्त सरेंडर व्हा. ती एनर्जी तुमच्या डोक्यातून जे काही निगेटिव्ह विचार असतात त्यांना सुद्धा हील करत आहे. जसे की तुमचे जे विचार होते, काल काय झालं, उद्या काय होईल, काय करायचं आहे, कोणी काय म्हटलं, मी कुठे चुकलो, पुढे कसं होईल, काय होईल, जर असं झालं तर, जर तसं झालं तर, या सर्व विचारांना तुम्ही थांबवायचा प्रयत्न करू नका. फक्त त्यांना आकाशातल्या ढगांसारखं बघत राहा. विचार येऊ द्या आणि जाऊ द्या. ही एनर्जी त्या प्रत्येक विचाराला हील करेल. कल्पना करा, ती एनर्जी तुम्हाला स्थिर राहून या विचारांना बघायला मदत करत आहे आणि त्यांना हील करत आहे. मनात म्हणा, मला प्रत्येक विचाराचं उत्तर शोधायची गरज नाही. मी काही काळ माझं मन विश्रांतीला देत आहे, शांत करत आहे. आणि ही डिव्हाइन एनर्जी तुमच्या डोक्यातील ताणाला हळूहळू प्रेमाने स्पर्श करत आहे, हील करत आहे. तर ही डिव्हाइन एनर्जी हळूहळू खाली येत आहे आणि ती तुमच्या कपाळावर, तिथं लक्ष द्या, तुमच्या कपाळावर आता ही एनर्जी पसरत आहे आणि ती एनर्जी तेथील सर्व ताण, सर्व चिंता यांना हील करत आहे. आणि तुम्ही ते सेन्सेशन फील करू शकता. कपाळातील ताण सोडा आता, रिलीज करा आणि रिलॅक्स व्हा, शांत व्हा. ती एनर्जी हळूहळू आता खाली येत आहे डोळ्यांकडे. तुम्ही आता डोळ्यांकडे लक्ष द्या आणि बघा, कल्पना करा की ती एनर्जी डोळ्यात आता उतरत आहे आणि तिथं ती त्यांना हील करत आहे डोळ्यात. तुमच्या डोळ्यांना, तुमच्या या डोळ्यांनी किती काही पाहिलंय. सुंदर क्षण, कठीण प्रसंग, आनंद, दुःख, लोकांचे बदललेले चेहरे आणि अशा काही गोष्टी ज्या विसरायच्या आहेत पण विसरता येत नाहीये. असं काही सत्य जे तुम्ही स्वीकार करू शकत नाहीये, जे तुम्हाला बघायचं नाहीये, अवॉइड करायचंय, तरी ते तुमच्या समोर आहे. आता स्वतःला सांगा, जे पाहून मला त्रास झाला ते मी हळूहळू सोडण्याची परवानगी स्वतःला देत आहे. मी हे सोडत आहे. जे मी टाळायचा प्रयत्न करत होतो, ते मी आता सोडत आहे.
डोळ्यांना विश्रांती द्या, मनाला विश्रांती द्या. आता ही एनर्जी हळूहळू तुमच्या कानांचा भारही कमी करत आहे, कानांवरही जात आहे, तिथंही हील करत आहे. तुमची ऐकण्याची क्षमता वाढवत आहे. कानांकडे लक्ष द्या. कधीतरी कोणी म्हटलेलं एखादं जुनं वाक्य जर तुम्हाला ऐकू येत असेल तर ते ऐका. ते त्रास देणारं वाक्य जे आजही मनात असतं, की तू काहीच करू शकत नाही, तुझ्याकडून हे होणार नाही, तू पुरेसा नाही, लोक काय म्हणतील. कदाचित ते शब्द खरे नव्हते, पण ते तुम्ही मनात जपून ठेवले आणि आजही कानात ते आवाज घुमतायत. अशा सगळ्या आवाजांना आज मुक्त करा. त्या सगळ्या शब्दांना प्रेमाने मुक्त करा आणि कल्पना करा ते सर्व तुमच्या कानातून बाहेर जात आहे, हील होत आहे, रिलीज होत आहे. मनात म्हणा, इतरांनी माझ्याबद्दल सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझं सत्य नाही. मी माझी किंमत पुन्हा स्वतःच ठरवणार आहे, इतरांच्या सांगण्यावरून नाही. ती डिव्हाइन एनर्जी आता हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर पसरत आहे. नाक आणि चेहऱ्यावर, गालावर, तोंडावर पसरत आहे. हा सर्व ताण सोडा जबड्यांमधील. ते तुम्ही गिळलेले शब्द सुद्धा सोडा. जे तुम्ही पचवू शकत नाही आहात, स्वीकारू शकत नाही आहात, ते स्वीकारायला आता तयार व्हा. कल्पना करा ती डिव्हाइन एनर्जी, दिव्य एनर्जी तुमचा चेहरा आणि तुमच्या लुकला पूर्णपणे हील करत आहे. कल्पना करा ती एनर्जी तुमचं तोंड आणि घशापर्यंत पोचलेली आहे. आता तुमच्या घशाकडे लक्ष द्या. किती शब्द असे आहेत की जे तुम्ही गिळले आहेत. मला वाईट वाटलं. कदाचित असं कधी तुम्ही सांगितलं नाही समोरच्याला. सांगायचं होतं पण. मला हे आवडलं नाही. मला तुझी गरज होती. मला दुखापत झाली. मला प्रेम हवं होतं. मला थोडं समजून घ्या. कदाचित अनेकदा असे जे न बोललेले शब्द किंवा न बोललेले वाक्य आहेत की जे तुम्हाला बोलता आले नाहीत काही कारणास्तव, आणि आज ते तुम्हाला बोलायची गरज नाही. फक्त मनात सांगा, माझ्या भावना महत्वाच्या आहेत. माझा आवाज महत्वाचा आहे. मी स्वतःला व्यक्त करण्याची परवानगी देत आहे. कल्पना करा ही डिव्हाइन एनर्जी तुमचं तोंड, तुमचा घसा याला मुक्त करत आहे. आणि इथून पुढे आता तुम्ही तुमच्या प्रत्येक भावनेला व्यक्त करू शकाल सहजतेने. आता तुम्हाला जे हवंय ते बोलू शकता. ती दिव्य एनर्जी आता हळूहळू तुमच्या खांद्यांकडे जात आहे, शोल्डर्सकडे जात आहे, मानेवर जात आहे. जे तुम्हाला वाटत होते की कोणीच मदत करत नाही, एकट्याने सगळं करावं लागतं, जे तुम्ही टेन्शन घेतलं, ताण घेतला आयुष्याचा आणि जे अनावश्यक ओझं तुम्ही खांद्यांवर घेतलं ते आता सोडायचं आहे. ती डिव्हाइन एनर्जी सर्व भागाला सैल करून हील करत आहे, उपचार करत आहे. आणि ते तुमचं ओझं, सगळं अपेक्षांचं ओझं आता रिलीज करत आहे. त्यामुळे मनाला म्हणा की मी माझं सर्व अपेक्षांचं ओझं आता सोडत आहे. ही एनर्जी धीरे धीरे आता खाली जात आहे. तुमच्या हृदयाकडे, छातीकडे लक्ष द्या. कदाचित इथे सर्वात जास्त कथा आहेत. कोणीतरी दुखवलेलं, कोणीतरी सोडलेलं, कोणीतरी समजून न घेतलेलं, कुणी आपल्या माणसाला तुम्ही गमावलेलं, कधी कुणावर तुम्ही रागवलेलं आणि कधी कुणाला माफ करता नाही आलेलं ते, आणि स्वतःलाच कधी कधी माफ नाही केलं ते सुद्धा. कल्पना करा ती डिव्हाइन एनर्जी, ती ऊर्जा तुमच्या छातीवरचे सर्व ओझे आता हलके करत आहे, रिलीज करत आहे. तुम्ही मनात म्हणा, माझ्या हृदयाला आता सुरक्षितपणे विश्रांती घेऊ दे. हे छातीवरचं अनावश्यक ओझं आता सोडत आहे. जर अश्रू आले तर अडवू नका, कारण की अश्रू म्हणजे कमजोरी नाही. कधी कधी तो मनाचा भार हलका करणारे नैसर्गिक अश्रू असतात. आता त्या डिव्हाइन एनर्जीला तुमच्या हृदयाभोवती पसरताना अनुभवा. तो प्रेम, तो प्रेमाचा प्रकाश, ती शांती, ते अनुभवा पसरताना शरीरात. आणि म्हणा,
मी माझ्या भूतकाळाला बदलू शकत नाही, पण मी त्याच्याशी असलेलं माझं नातं नक्की बदलू शकतो. हीच डिव्हाइन एनर्जी आता हळूहळू खाली जात आहे. छातीतून ते आता पोटाकडे जात आहे. इथून ती सर्व चिंता, भीती आणि नियंत्रणाला हील करणार आहे. तुमच्या पोटाकडे लक्ष द्या. कधी तिथं चिंता जाणवते, कधी भीतीचा गोळा येतो, कधी होण्याआधीच गोष्टींची काळजी वाटते, कधी भविष्याची चिंता, कधी पैशाची काळजी, कधी कुटुंबाची चिंता, कधी मुलांची काळजी, कधी नोकरीची चिंता, तर कधी व्यवसायाची, कधी आरोग्याची चिंता, तर कधी भविष्याची. तुमचा श्वास नॅचरली चालू द्या आणि मनात फक्त म्हणा, मला प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याची गरज नाही. मी वर्तमान क्षणात परत येत आहे. मी या क्षणी श्वास घेत आहे आणि हा क्षण पुरेसा आहे. हळूहळू फील करा ते तुमचं पोट हलकं होताना, रिलॅक्स फील होताना. जो काही राग साठलेला असेल तुमच्या शरीरात, आता त्याला हळूहळू फील होऊ द्या, सोडून द्या. कुठं तुम्हाला राग जाणवत आहे का ते बघा. एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादा अन्याय, एखादी आठवण, स्वतःवरचा राग, इतरांवरचा राग, त्याला दाबवू नका. या रागाला दाबायचं नाही. हा राग चुकीचा आहे असंही म्हणायचं नाही. त्याला फक्त पाहायचं आणि मनात म्हणा, हे रागा, मी तुला पाहत आहे. मी तुला समजून घेत आहे की तुझ्या मागे काहीतरी वेदना आहे, हेही मी मान्य करत आहे. आणि या क्षणात मी मान्य करते की मला या सर्व इतर गोष्टींचा राग येत आहे, जो काही गोष्टी आहेत त्यांचा. आणि आता त्या रागाला डिव्हाइन लाईट मध्ये समर्पित करा, रिलीज करा, सरेंडर करा. त्याला मिसळू द्या त्या डिव्हाइन लाईट मध्ये आणि म्हणा, मी माझ्या रागाला वाहून नेण्यापासून मुक्त आहे. त्याला साठवून ठेवायची आता गरज नाही. मी त्याला मुक्त करत आहे, सोडत आहे. तुमच्या मनातील एखादा अपराधीपणा आणि पश्चाताप असेल तर त्याला बघा. एखादी गोष्ट मनात येऊ शकते तुमच्या, ज्याबद्दल तुम्ही अजूनही गिल्टी आहात. मी असं का केलं, माझ्या हातून ती चूक का झाली, मी वेगळं केलं असतं तर. थांबा, फक्त समजून घ्या, स्वतःकडे प्रेमाने पहा. त्या वेळेची तुमची समज, त्या वेळेची तुमची परिस्थिती आणि त्या वेळेची तुमची इमोशनल कॅपॅसिटी आजपेक्षा वेगळी होती. म्हणून जे झालं ते झालं. तुम्ही मनात म्हणा, मी माझ्या भूतकाळातील स्वतःला समजून घेत आहे. मी माझ्या चुका स्वीकारत आहे. मी त्यातून शिकत आहे आणि आता स्वतःला पुढे जाण्याची परवानगी देत आहे. तुमच्या सर्व भीती आणि चिंतांना बघा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती मनात आणू नका. फक्त तिची जाणीव होऊ द्या. कदाचित भविष्याची, कदाचित अपयशाची, कदाचित एकटेपणाची, कदाचित नातं तुटण्याची, किंवा कदाचित पैशाची, कदाचित लोक काय म्हणतील याची, किंवा स्वतःबद्दलची. आता डिव्हाइन लाईट तुमच्या त्या भीतीभोवती जमा होऊन त्या सर्व भीतीला स्वतःत विरघळवून घेत आहे, हील करत आहे, स्वच्छ करत आहे त्या भीतीला. त्या मनात म्हणा, भीती असली तरीही मी पुढे जाऊ शकणार आहे आणि मी पुढे जात आहे. मी पुढे जाणं निवडत आहे आणि भीतीला सोडणंही निवडत आहे. मला प्रत्येक उत्तर आजच माहीत असण्याची गरज नाही. एक पाऊल पुरेसं आहे. आता स्वतःला मनाच्या पडद्यावर पहा. जसं तुम्ही आहात तसेच तुमचे गुण, तुमच्या चुका, तुमचे यश, तुमचे अपयश, तुमचे सुंदर क्षण आणि तुमचे कठीण दिवस, सगळं. आणि त्या स्वतःच्या प्रतिमेला सांगा, तू पुरेसा आहेस. तुला प्रेम मिळण्यासाठी परिपूर्ण असण्याची गरज नाही.
तू जसा आहेस तसा परिपूर्ण आहेस. तुला आदर मिळण्यासाठी सगळ्यांना खुश करण्याची गरज नाही. तू आदरासाठी पात्र आहेस. तुझं जीवन महत्वाचं आहे कारण तू महत्वाचा आहेस. तू जसा आहेस तसा प्रेमास, मान सन्मानास पात्र आहे. आता संपूर्ण शरीराला एकत्र अनुभवूया. डोक्यापासून पायापर्यंत एक विशाल सुवर्ण पांढरा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरातून वाहत आहे. त्या प्रत्येक अवयवात जाऊन तो हील करत आहे. तुमचे पाय सगळ्या पायामध्ये पसरून तो हील करत आहे. तुम्ही आता आयुष्याचं ओझं सहज सांभाळू शकता. तुम्ही आता कितीही पुढे जाऊ शकता. तुम्हाला आता काही थांबवू शकत नाही. तुमचं पूर्ण डोकं, चेहरा, मान, खांदे, हात, छाती, हृदय, पोट, पाठ, कंबर, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, घोटे, पाय, पायाची बोटं, टाचा, संपूर्ण शरीर प्रकाशाने भरत आहे. आता मनात म्हणा, माझ्या शरीराचे मी आभार मानतो. माझं शरीर माझ्यासाठी रोज प्रयत्न करतं. मी माझ्या शरीराशी प्रेमाने वागण्याची निवड करत आहे. आणि कल्पना करा, तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत शांतता पसरत आहे. तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव, तुमचे स्नायू, तुमची हाडं, रक्त, मांस, ते टिश्यूज, प्रत्येक कोशिका, सर्व ठिकाणपर्यंत ही एनर्जी पसरत आहे. कल्पना करा, प्रत्येक पेशीपर्यंत शांतता, प्रेम, स्वीकार आणि विश्रांती पोहोचत आहे. कुठल्याही स्पेसिफिक गोष्टीचा आग्रह नाही. फक्त शरीराला विश्रांती, प्रेम आणि स्वतःची काळजी घेण्याची जागा दिली जात आहे. स्वतःला आहे तसं स्वीकारलं जाते. शरीराला आहे तसं स्वीकारलं जाते. आता कल्पना करा, तुमच्या समोर एक सुंदर प्रकाशाचा प्रवाह आहे आणि तुम्ही त्यात तुमचे सर्व भार ठेवत आहात. तुमचे सर्व ओझे, टेन्शन, चिंता आणि काळजी ठेवत आहात. तुमचा ताण, तुमची चिंता, तुमची भीती, तुमचा राग, तुमची गिल्ट, तुमची शेम, तुमची निराशा, तुमचे रिग्रेट्स, तुमची असुरक्षितता, तुमचा लो कॉन्फिडन्स, तुमचा लो सेल्फ वर्थ, या सर्व त्रासदायक आठवणी, तो नात्यांचा भार, इतरांच्या अपेक्षा, लोकांची मतं, मी पुरेसा नाही हा विचार, सर्व काही त्या प्रकाशात सोडा. माझ्याकडून होणार नाही हा विचार, हे सगळं काही त्या डिव्हाइन लाईटमध्ये ठेवा आणि म्हणा, हे माझं कायमचं ओझं नाही. मी हे हळूहळू सोडत आहे. जे माझ्या नियंत्रणात नाही ते मी सोडत आहे. जे मी बदलू शकत नाही ते मी स्वीकारत आहे. आणि जे मी बदलू शकतो त्यासाठी मी प्रेमाने पाऊल उचलत आहे. आता मनात एखादी व्यक्ती आली तर तिला बदलायचं नाही. कुणाविषयी राग आला तर त्याला जज करू नका. त्याला योग्य किंवा चुकीचं सिद्ध करू नका. फक्त मनात म्हणा, जे झालं ते झालं. मी यातून शिकलो. मी स्वतःला या आठवणीच्या भावनिक भारातून मुक्त करत आहे. मी ह्या व्यक्तीला माफ करत आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं, स्वतःला सांगा, मला माफ कर. मी तुला समजून घेतो. तू त्यावेळी माझ्या परीने प्रयत्न केलेस. तुला जे शक्य होतं ते तू प्रयत्न केलेस. आता आपण पुढे जाऊया. या सर्व भारांना सोडूया आणि स्वतःला मुक्त करूया. आता फक्त शांत बसा. डोक्यावरून येणारा हा प्रकाश पूर्ण हृदयात, पूर्ण शरीरात पसरला आहे. त्या प्रकाशाला तुम्ही ईश्वर म्हणा, परमशक्ती म्हणा, युनिवर्स म्हणा, निसर्ग म्हणा किंवा डिव्हाइन लव्ह म्हणा. तुमच्या श्रद्धेतील कोणताही भाव किंवा नाव त्याला द्या आणि म्हणा, मला जे सोडायचं आहे ते सोडण्याची मला शक्ती दे.
जे ओझं आजपर्यंत कॅरी केलं ते सगळं दूर होऊ दे. जे स्वीकारायचं आहे ते स्वीकारण्याची शांतता मला दे. आणि जे बदलायचं आहे ते बदलण्याचं धैर्य मला दे. स्वतःवर प्रेम करण्याची बुद्धी दे. आता फक्त रिपीट करा, मी सुरक्षित आहे, मी शांत आहे, मी स्वतःला स्वीकारत आहे जसा आहे तसा. आता कुठली कंप्लेन नाही, कंपॅरिझन नाही. माझ्या भावना महत्वाच्या आहेत, मी जसा आहे तसा महत्वाचा आहे. माझ्या शरीराचा मी आदर करतो, मी माझ्या मनाला विश्रांती देतो. मी अनावश्यक भार सोडत आहे, मी भूतकाळातून शिकत आहे. मी स्वतःला माफ करत आहे सर्व चुकांसाठी. मी प्रेम स्वीकारत आहे, मी शांतता स्वीकारत आहे, मी नवीन शक्यता स्वीकारत आहे. माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टींना इथून पुढे स्थान आहे. मी माझं आयुष्य आता उघडत आहे चांगल्या गोष्टींसाठी. मी माझ्या शरीराशी प्रेमाने वागेन, मनाशी प्रेमाने बोलेन, मी माझ्या अंतरात्म्याला ऐकेन. एक दिवस सगळं बदलणार नाही, पण आजपासून एक एक पाऊल घेऊन सगळं बदलेल. तुमच्या शरीराला धन्यवाद द्या. मनात म्हणा, माझ्या डोळ्यांना धन्यवाद, माझ्या कानांना धन्यवाद, माझ्या मेंदूला धन्यवाद, माझ्या हृदयाला धन्यवाद, माझ्या फुफ्फुसांना धन्यवाद, माझ्या पोटाला धन्यवाद, माझ्या हातांना धन्यवाद, माझ्या पायांना धन्यवाद, माझ्या संपूर्ण शरीराला धन्यवाद, माझ्या मनाला धन्यवाद, माझ्या श्वासाला धन्यवाद आणि माझ्या या जीवनाला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता काही क्षण काही करू नका, फक्त काही म्हणू पण नका. फक्त शांत व्हा आणि तुम्ही अनुभव घ्या. या शांततेचा अनुभव घ्या, या विश्रांतीचा अनुभव घ्या. तुम्ही काही सिद्ध करण्यासाठी जन्मलेला नाही. तुम्ही फक्त धावण्यासाठी आलेला नाही. तुम्ही फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा आलेला नाही आहात. तुमच्या आयुष्यात शांततेलाही जागा आहे, आनंदालाही जागा आहे, प्रेमालाही जागा आहे आणि विश्रांतीलाही जागा आहे. आणि तुमच्यासाठीही ती जागा आहे. दोन्ही हात जोडून मनात म्हणूया, माझ्यासाठी धन्यवाद, शरीरासाठी धन्यवाद, मनासाठी धन्यवाद, माझ्या जीवनासाठी धन्यवाद, या क्षणासाठी धन्यवाद, माझ्यामध्ये असलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. मी शांत आहे, प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी स्वतःला स्वीकारत आहे. ओम शांती शांती शांती. आता हळूहळू श्वासाकडे परत या. स्वतःच्या शरीराला जाणवा. जिथे बसलेला आहात तिथून आधारांची जाणीव होऊ द्या, हातांची जाणीव होऊ द्या, पायांची जाणीव होऊ द्या. हळूहळू बोटं हलवा, हाताची, पायाची, थोडे खांदे हलवा. आणि जेव्हा तयार व्हाल तेव्हा एक हळूच खोल श्वास घ्या आणि सोडा. दोन्ही हात हृदयावर ठेवा आणि सांगा स्वतःला, आज मी स्वतःसाठी उपस्थित राहिलो. माझ्यात काहीही चुकीचं नाही. मी हिलिंगच्या प्रवासात आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात करत आहे. आणि एक सुंदर हास्य चेहऱ्यावर आणा, कारण आज तुम्ही तुमच्यासाठी थांबलात. ही गोष्ट छोटी नाही, ही स्वतःकडे येण्याची सुरुवात आहे. आता हळूच डोळे उघडा, हात जोडून त्या दैवी शक्तीचे धन्यवाद द्या. थँक यू.